ओके. सो आज आपण या सेशनमध्ये AutoCAD मध्ये PDF फाईल कशी इम्पोर्ट करायची किंवा आहे त्या एक्झिस्टिंग प्रोजेक्टवर तुम्हाला काम कसं करायचं ते चेक करणार आहे. तर आपल्याकडे यामध्ये PDF फाईल अवेलेबल आहे. तर त्याकरता आपण इथे इन्सर्टला जातोय. इन्सर्टमध्येच इथे आपल्याला PDF इम्पोर्टचं ऑप्शन दिसेल. सो PDF इम्पोर्टला क्लिक करा. त्यामध्ये आपण PDF इम्पोर्ट हे बटन बघू शकतो. त्यावर क्लिक करायचे. त्यामध्ये डेस्कटॉपवर आपण ही एक फाईल प्लेस केली आहे. सो रेसिडेन्शियल बिल्डिंग नावाची ही एक फाईल आहे. याला ओपन करा. ओपन केल्यानंतर यामध्ये बरेचसे पेजेस आपल्याला बघायला भेटतात. सो नियर अबाउट 15 पेजेस आहेत. तर त्यामधलं तुम्हाला कुठलं पेज हवं आहे ते तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. आता इथे एक बटन पण दिलंय, तर तुम्ही वन बाय वन पेजला चेक करू शकता आणि डाऊन कीने प्रेस करून वेगवेगळे पेजेसला येऊ शकता. आता इथे आपल्याला हा प्लिंथ बीम लेआउटचा फोर्थ नंबरचा पेज दिलाय. तो आपल्याला बेसिकली बीम कॅल्क्युलेट करायचे. तर इथे मी प्लिंथ बीम लेआउटला इथे सिलेक्ट करतोय. देन अगेन इथे सांगितलंय लोकेशन. सो लोकेशन मध्ये स्पेसिफाय इन्सर्शन पॉइंट ऑन स्क्रीन. म्हणजेच काय, तर आपल्याला स्क्रीनवर जाऊन त्याचा इन्सर्शन पॉईंट स्पेसिफाय करायचा आहे. जर याला आपण ऑफ केलं तर तो डायरेक्टली ह्या ओरिजिन जवळ जाऊन थांबणार आहे. तर शक्यतो आपण स्पेसिफाय इन्सर्शन पॉईंट ऑन स्क्रीन याला ऑन करतोय. देन अगेन PDF डेटा टू इम्पोर्ट. सो यामध्ये वेक्टर जिओमेट्री, सॉलिड फील, ट्रू टाइप टेक्स्ट, रास्टर इमेजेस हे सगळे इम्पोर्ट केले जात आहेत. त्यानंतर लेयर्स. सो यूज PDF लेअर, क्रिएट ऑब्जेक्ट लेअर और करंट लेअर. सो तुम्हाला जे पण कुठले लेअर हवेत ते इथे सिलेक्ट करा. तर इथे PDF मध्ये बरेचसे लेअर आपल्याकडे अवेलेबल आहेत. तो त्या लेअरचा यूज करायचा असेल तर तुम्ही यूज करू शकता, किंवा जो काही आपला करंट लेअर आहे, सो इम्पोर्ट ऑल PDF ऑब्जेक्ट टू द करंट लेअर, म्हणजे एकाच लेअरमध्ये जो काही आपला AutoCAD मधला लेअर असेल त्या एकाच लेअरमध्ये सगळी फाईल इम्पोर्ट केली जाणार आहे. त्यानंतर इम्पोर्ट ऑप्शनमध्ये इम्पोर्ट ॲज अ ब्लॉक. सो तुम्हाला ही जी काही ड्रॉइंग आहे ती ॲज अ ब्लॉक म्हणून इम्पोर्ट करायची आहे का? करायची असेल तर तुम्ही करू शकता. नसेल करायची तर याला अनचेक करा. जॉईन लाईन अँड आर्क सेगमेंट हे करू शकता. कन्वर्ट सॉलिड फिल टू हॅच. तो जर एखादा ऑब्जेक्ट सॉलिड फिल केलाय तर त्याला हॅच मध्ये कन्वर्ट करायचंय का? अप्लाय लाईन वेट प्रॉपर्टीज. सो लाईन वेट चेक करायचे का? आणि इन्फर लाईन टाईप फ्रॉम कोलिनियर डॅशेस. सो लाईनला कोलिनियर मध्ये ऍड करायचंय का? सो इथे मी हे चेंज करत नाहीये, त्याला ओके करतोय. आणि ओके करून आपण इथे त्याला कुठेतरी प्लेस केलंय. आता इथे इम्पोर्टची प्रोसेस चालू झालेली दिसते राईट बॉटमला याप्रमाणे. ओके. तर हा प्रोजेक्ट इथे आलेला दिसतोय. आता यामध्ये इथेच आपण एक गोष्ट लक्षात घ्यायची की आपले प्रोजेक्टचे जे काही युनिट्स आहेत ते मिलीमीटर मध्ये आहेत. सो इथे युनिट आपण पहिलं सेट करून घेऊया. इथे डेसिमल प्रेसिजन 0 घेतलंय आणि इंचेसच्या ऐवजी आपण इथे मिलीमीटर सेट करतोय. याला ओके केलंय. हे झालंय सेट. आता ज्या गोष्टी तुम्हाला रिक्वायर्ड नाहीयेत त्या आपण डिलीट करून घेऊया. So इथे मला हे टायटल ब्लॉक रिक्वायर्ड नको नाहीये. त्यानंतर ही पेज बॉर्डर पण आपल्याला नकोय. तर त्यांना आपण वन बाय वन डिलीट करून टाकतोय याप्रमाणे. ओके. हे झालं डिलीट. नेक्स्ट वन. आता याच नंतर इथे आपल्याला डायमेन्शन स्टाईल सेट करायची आहे. आता डायमेन्शन स्टाईल सेट करण्याकरता इथे बघा, आपण जर डायरेक्टली होम मध्ये डायमेन्शन पिक केलं आणि इथे जर डायमेन्शन मेजर केलं याप्रमाणे, बट ते खूप लहान येतंय बघा, याप्रमाणे. तो याला आपण डायमेन्शन स्टाईल सेट करायची आहे. डी स्पेस मॉडिफाय ऑर एल्स तुम्ही इथे नवीन क्रिएट करू घेऊ शकता. तर इथे मी डीम वन असं एक नाव देतोय. कंटिन्यू म्हटलं. कंटिन्यू केल्यानंतर लाईन्स मध्ये आता यामध्ये जो काही बीमचा थिकनेस आहे तो 250 चा आहे नियर अबाउट. सो आपण इथे यामध्ये एक्सटेंड बियॉन्ड डायमेन्शन लाईन इथे साधारणतः 200 करतोय. देन अगेन ऑफसेट फ्रॉम ओरिजिन 200 आणि फिक्स लेंथ एक्सटेन्शन लाईन पण 200 घेतली आहे. सिम्बॉल अँड एरोज मध्ये साईज आपण 200च घेतोय. टेक्स्ट मध्ये टेक्स्ट हाईट 200. देन अगेन इथे आपण 100 करून टाकूया ऑफसेट फ्रॉम डिम लाईन. व्हर्टिकल मध्ये इथे अबव करूया, म्हणजे टेक्स्ट जे काय आहे ते लाईनच्या वर दिसायला पाहिजेत. आणि अलाइन विथ डायमेन्शन लाईन ऑन करूया, जेणेकरून टेक्स्ट जे आहे ते व्हर्टिकल हॉरिझॉन्टल त्याप्रमाणे येत जाणार आहे. प्रायमरी युनिट्स मध्ये इथे आपल्याला प्रिसिजन 0च कन्सिडर करायचे आणि याला ओके करा. सेट करंट करा आणि क्लोज करा. आता जर इथे आपण डायमेन्शनचा विचार केला तर इथे सिलेक्ट केलाय फर्स्ट पॉईंट, सेकंड पॉईंट, तर इथे आपल्याला प्रॉपरली ते विजिबल होताना दिसतंय.
तर हे झालंय क्रिएट. आता याच नंतर इथेच आपल्याला हा जो काही प्रोजेक्ट आहे तो इथे मला स्केल करून घ्यायचा आहे. तर स्केल करणं म्हणजेच काय, तर इथे याची जी काही विड्थ आहे ती 250 दिली आहे. बट आपली ऍक्च्युअल विड्थ 250 येत आहे का ते बघा. तर इथे 252 आहे. सो इथे नियर अबाउट 250 आपण कन्सिडर करणार आहे, कारण की ही पीडीएफ फाईल आहे आणि ती आपण इम्पोर्ट केली. सो मायनर त्यामध्ये डिफरन्स असणारच आहे. आपण कितीही त्याला चेंज केले तरी ते एक्झॅक्ट येणार नाही. सो इथे आपण जर याचा विचार केला तर इथे 402 दाखवतोय. तर इथे 250/400 आहे. तर त्याऐवजी तो 252/400 असं काहीतरी डिस्टन्स इथे शो करतोय. आपण एकदा परत चेक करूया. इथे 2375चं डिस्टन्स आहे. या पॉइंटला सिलेक्ट केलं आणि तेच आपण ह्या पॉइंटला सिलेक्ट केलंय. आता 2373 आलंय बघा. तर इथे 2 mm ने कमी आलाय. तो 2 mm चा एरर आपल्याला इथे बेसिकली बघायला भेटतोय. सो हे लक्षात ठेवायचं आहे. बट आपण 2 mm चा एरर कन्सिडर करणार नाही, कारण की इथे जे पण आपण काही कॅल्क्युलेशन्स करतोय ते 2 डेसिमल प्लेस पर्यंतच बघतोय. तो आपला जो काही एरर आहे तो 1/3 डेसिमल मध्ये येतोय. तर त्यामुळं याचा काही इश्यू होणार नाहीये. सो हे लक्षात घ्यायचंय. ओके, नेक्स्ट वन. आता हे झाल्यानंतर आपल्याला पुढे याचा ब्लॉक तयार करून घ्यायचा आहे. सो डायमेन्शन आपण चेक केले. डायमेन्शन ओके आहेत, काहीही प्रॉब्लेम नाही. बट जर तुमचा प्रोजेक्ट इथे थोड्या वेगळ्या स्केलमध्ये दिसतोय, सो लेट सजन आपण सध्या तरी या ऑब्जेक्टला थोडं एक स्केल करून टाकूया. समथिंग असं काहीतरी मी एक स्केल करतोय. ओके, आता एखादा प्रोजेक्ट तुमच्याकडे आहे आणि तो स्केल मध्ये दिसत नाहीये. तर बघा, इथे आपण काय करतोय, इथे आपल्याला डिस्टन्स दिलाय साधारणतः बघा. ह्या बीमचं 230 विड्थ आहे, 250 विड्थ आहे. ओके, या बीमची. किंवा इथेच आपण जर चेक केलं वरच्या बाजूला, तर हा कॉलम आहे आणि ह्या कॉलमला पण विड्थ जी आहे ती 250 आहे. बट इथे आपण जर चेक केलं तर ती नियर अबाउट 310 दिसते. ओके, हे लक्षात घ्यायचं आहे. किंवा इथे आपल्याला जी काही याची लेंथ प्रोव्हाइड केली आहे ती लेंथ आहे 2375. सो त्यालाच मी इथे क्लिक करतोय आणि इथे क्लिक केलं तर ती आपल्याला आता चेंज झालेली दिसते. सो आपण आता चेंज करून घेतली, स्केल केलंय त्याला. तर ती लेंथ आपल्याला बेसिकली 2966 एवढी दिसते. ऍक्च्युली हे आता काय होतंय, रॉंग येत आहे. आपल्याला काय हवंय, 2375. किंवा जो काही बीम आहे तो बीम इथे दिलाय 250/400. बट याचा साईज किती येतोय, साधारणतः 310. तर आता या प्रोजेक्टला आपल्याला स्केल करायचंय. मग स्केल कसं करणार, तर सिम्पली आपल्याला स्केलला जायचंय, क्लिक करायचंय. जो ऑब्जेक्ट स्केल करायचा आहे तो सिलेक्ट करा, एंटर की प्रेस करा. सो आपण इथे एंटर की प्रेस केली. त्यानंतर इथे आपल्याला विचारलंय स्पेसिफाय बेस पॉइंट. सो इथे एक बेस पॉइंट द्या. सो कुठेतरी एक बेस पॉइंट मी असाइन करून टाकलाय. त्यानंतर इथे आपल्याला रेफरन्स नावाचं बटन दिसेल. जर हे रेफरन्स बटन दिसत नसेल तर सिम्पली आर टाईप करा आणि एंटर बटन प्रेस करा. सो आर हा रेफरन्सचा शॉर्टकट आहे. सो रेफरन्सला इथे क्लिक करा आणि रेफरन्स मध्ये तुमची रेफरन्स लेंथ काय आहे ती इथे सांगायची. तर आपली रेफरन्स लेंथ आहे साधारणतः, आपण आता इकडे ह्या बाजूला चेक केलं तर की आपल्याला जो काही हा हॉरिझॉन्टल सेक्शन दिसतोय याची लेंथ आहे 250. ओके, सो हा जो काही बीम आहे किंवा हा जो काही कॉलम आहे याचा ह्या पॉईंट पासून ह्या पॉईंट पर्यंतचा जो काही लेंथ आहे तो 250 आहे. सो फर्स्ट पॉईंट घेतलाय, सेकंड पॉईंट इथे क्लिक केलाय आणि इथे विचारलंय बघा स्पेसिफाय न्यू लेंथ. ओके, सो याची नवीन लेंथ किती आहे. सो इथे 250 आपण टाईप केलंय, तर 250 टाईप करा आणि एंटर बटनला प्रेस करा. आता हे झाले स्केल मध्ये. इथे आपण परत एकदा चेक करूया. सो लिनियर डायमेन्शन घेऊया. त्या फर्स्ट पॉइंटला क्लिक केलं, सेकंड पॉइंटला घेतलंय लिनियर, फर्स्ट पॉइंट, सेकंड पॉइंट. इथे आता 246 दाखवतोय तो समथिंग. आपण चेक करूया. फर्स्ट पॉइंट, सेकंड पॉइंट 246 आहे. ठीक आहे, आपण याला परत एकदा स्केल करूया. SC स्पेस सिलेक्ट ऑब्जेक्ट स्पेस एक बेस पॉइंट दिलाय आणि बेस पॉइंट दिल्यानंतर इथं रेफरन्स बटनला क्लिक करायचं आहे. आता रेफरन्स मध्ये इथे पण आपल्याला 250/350 दिलाय. तो ह्या पॉईंट पासून साधारणतः या पॉईंट पर्यंत याचं जे डिस्टन्स आहे ते 250 आपण कन्सिडर केलं. तर हे झालंय 250. आता इथेच आपण चेक करूया. फर्स्ट पॉईंट, सेकंड पॉईंट. ओके, तर हे आता एक्झॅक्ट स्केल झालंय 250 ला. हेच आपण इथे जर चेक केलं
तर इथेच आपण एक्झॅक्ट 251 चेक करू शकतो. सो ह्या लेंथ आता प्रॉपरली आपल्याला आलेल्या दिसत आहेत. आता इथे 3000चं डिस्टन्स आहे, तर इथे आपण 3000ला चेक करूया की एक्झॅक्ट 3000 आहे का. सो ते नियर अबाउट 2981 एवढं डिस्टन्स आलेलं आपल्याला दिसतंय. ओके, याप्रमाणे. ओके, हे 2981 आले. बट आता 2981 जरी आले तर ते राऊंड अप केलं तर ते 2981चं 3000च होणार आहे. बट हे मायनर मायनर करेक्शन्स तुम्हाला इथे बघायला भेटतील. त्याचं कारण आहे की आपण PDF फाईल मधून हा प्रोजेक्ट इम्पोर्ट केलाय, तर त्यामुळे हे मायनर करेक्शन्स आपल्याला आता कन्सिडर करणं गरजेचं आहे. जर तुमची एक्झॅक्ट ऑटोकॅडची फाईल असते तर ती तुम्हाला एक्झॅक्टली इथे बघायला भेटले असते. सो ठीक आहे, आपण इथे एकदा परत स्केल करतोय. SC स्पेस सिलेक्ट ऑब्जेक्ट स्पेस एक बेस पॉईंट दिलाय आणि अगेन एंटर बटन प्रेस केलं. तर हे डिस्टन्स 3000 आहे, पण आपण याला परत एकदा स्केल करूया. अर्थ मोडला ऑन केलं. 3000. सो या पॉईंट पासून तर ह्या पॉईंट पर्यंत याचं डिस्टन्स आहे 3000. एंटर केलं आणि इथेच आपण लिनियर चेक करूया आता परत एकदा. सो फर्स्ट पॉईंट, सेकंड पॉईंट. तर बघा हे 3000 झालंय. पण ते परत ह्या बाजूला चेक करूया की एक्झॅक्ट ते 250च्या रेंजमध्ये येत आहे का. सो ते 248 येत आहे. तर ठीक आहे, आपण हेच डिस्टन्स बेसिकली कन्सिडर करूया. तर हे झालंय ते क्रिएट. सो याप्रमाणे आपण ते बघितलं. आता जसं आपण बीमला चेक केलं होतं, तर बीम इथे परत आपण एकदा बघतोय. तर बीम मध्ये आपण इथे आता एक लेयर ऍड करणार आहे. सो फर्स्ट याला काय करायचंय, आता स्केल झालाय त्याला ब्लॉक मध्ये आपण कन्वर्ट करून घेऊया आणि याला इथं नाव देऊन टाकूया आपण प्लिंथ बीम लेआउट. प्लिंथ बीम लेआउट. इथे एक मी बेस पॉईंट दिलाय आणि हा ऑब्जेक्ट सिलेक्ट करून घेतलाय. तर हे झालंय स्केल. ओके, नेक्स्ट वन. नेक्स्ट वन. तर इथेच आपण आता पुढे बीम करता एक लेयर ऍड करून घेणार आहे. सो लेयर प्रॉपर्टीजला या. लेयर प्रॉपर्टीज मध्ये एक नवीन लेयरला क्रिएट करा आणि इथे आपण नाव दिलंय बीम. तर बीम नंतर इथे कलर आपल्याला चूज करायचा आहे. तर एखादा डार्क कलर आपण चूज करून घेऊया. सो इथे मी रेड कलर चूज करतोय. लाईन टाईप याचा कंटिन्युअसच असू द्या. लाईन वेट, सो लाईन वेट आपल्याला इथे वाढवून घ्यायचंय थोडं, जेणेकरून ती लाईन प्रॉपरली आपल्याला शो केली जाणार आहे. याला आपण इथे ओके करूया आणि याला इथे क्लोज केलाय. आता यानंतर आपल्याला बीम कॅल्क्युलेट करायचे. सो प्रिव्हियसली पण आपण बीम कॅल्क्युलेट केले होते, त्यामध्ये सांगितलं होतं फर्स्ट आपल्याला कॅल्क्युलेट करायचे प्रायमरी बीम. सो प्रायमरी बीम कोणाला म्हणतो आपण, जे बीम कॉलम टू कॉलम रेस्ट होतात त्यांनाच आपण प्रायमरी बीम म्हणतोय. त्यानंतर सेकंड बीम कॅल्क्युलेट करायचे आपल्याला कॅन्टिलिव्हर बीम. कॅन्टिलिव्हर, कॅन्टिलिव्हर. त्यानंतर थर्ड बीमचा जो टाईप आहे तो आहे सेकंडरी बीम. सेकंडरी बीम म्हणजे जे बीम आयदर एक एंड त्याचं बीमवर आहे आणि दुसरं एंड कॉलमवर आहे, किंवा त्याचे दोन्हीही एंड बीमवरच आहेत. ओके, तर ह्या बीमला आपण सेकंडरी बीम असं म्हणत असतो. बघा लक्षात घ्या, सेकंडरी बीम आपण कोणाला म्हणतो. सो जे बीम एकतर कॉलमवर एक एंड रेस्ट आहे आणि बीमवर दुसरा एंड रेस्ट आहे, किंवा दोनही एंड बीमवरच रेस्ट आहे, तर त्यांनाच काय म्हणत असतो आपण, सेकंडरी बीम असं म्हणत असतो. त्यांना पण हे असे सेकंडरी बीम असतात. सो फर्स्ट ह्या सिक्वेन्समध्ये सगळ्या बीमला आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. तर इथे मी क्लिअर करून घेतोय आणि इथेच आपण बीम कडे जाऊया. आता याचमध्ये आपण करंट लेअर हा बीमचा सेट करून घेतोय. सो इथे बीमला आपण सेट केलंय. आता बीम कॅल्क्युलेट करताना पहिलं प्रायमरी बीम आहे, तर इथं आपण डायरेक्टली एक रेक्टँगल घेतोय. हा जो बीम आहे तो ह्या पॉईंट पासून स्टार्ट होतोय. So हा फर्स्ट पॉईंट घेतलाय. नेक्स्ट वन हा सेकंड पॉईंट घेतलाय. इथे लाईन वेटला खाली ऑन करा, जेणेकरून ते तुम्हाला समजेल की आपण कुठला बीम कॅल्क्युलेट केलेला आहे. ओके, तर हा ऑन करून घेतला, तर ही झाली त्याची लेंथ. आता याचमध्ये आपल्याला याची लेंथ कॅल्क्युलेट करायची. तो लेंथचा जर विचार केला तर डायरेक्टली आपण हे लेंथ घेतोय. तो इथे मी एक लिनियर डायमेन्शन घेतलंय आणि इथेच आपण याची लेंथ कॅल्क्युलेट करून घेऊया. सो सेंटर टू सेंटर ही लेंथ झाली आहे 3451. ओके, सो आपण 3451 ची लेंथ घेतोय आणि याचं विड्थ आणि हाईट इथे दिलाय. सो बघा, PB3 दिलाय आणि PB3च्या खाली तुम्ही चेक करू शकता त्याची विड्थ आणि त्याची हाईट.
ओके. सो विड्थ आहे 250 आणि याची हाईट किंवा डेप्थ म्हणू शकतो आपण ते आहे 400. तिथे आपण एक्सेल फॉर्मॅटमध्ये येतोय. तर आपण हे ऑलरेडी कॅल्क्युलेट करून ठेवलं होतं. सो थोडं मी याला आता डिलीट करून टाकतोय. सिरियल नंबर आपण 1 घेतला. डिस्क्रिप्शन मध्ये PB3,6 असे दोन बीम आहेत, कारण की सिमेट्रिकल ड्रॉइंग आहे. इथे PB3 आहे आणि इकडे PB6 आहे. सो दोन्ही पण साइजेस आपल्याला सेमच भेटणार आहेत. तर आपण वेगवेगळं कॅल्क्युलेट करणार नाहीये, एकत्रच घेणार आहे. सो हे झालं कॅल्क्युलेट. त्यानंतर विड्थ आणि डेप्थ किती आहे? सो 0.25 बाय 0.4 आहे. सो इथे नंबर आहे 2. लेंथ आहे 3.451. सो 3.451. बट आपल्याला 3 डेसिमल प्लेस पर्यंतच कन्सिडर करायचंय. तो इथे 1 डेसिमल कमी केला. विड्थ आहे 0.25. डेप्थ आहे 0.4 मीटर. क्वांटिटी इज इक्वल्स टू प्रोडक्ट घ्या, ब्रॅकेट ओपन. हे सगळ्या सेल्स आपल्याला सिलेक्ट करायचे, ब्रॅकेट कंप्लीट करायचं आहे, एंटर करायचं आहे. इथे पण आपल्याला 3 डेसिमल 2 डेसिमल प्लेस पर्यंतच काउंट करायचे आणि इथे आपण नाव देणार आहे मीटर क्यूब. तो इथेच आपण कॉपी करून घेतलंय आणि बीमला आपण पेस्ट करून घेऊया. पेस्ट करून घेतलं. रिमार्क मध्ये आपल्याकडे रिमार्क काही नाहीये, तर रिमार्क घेत नाहीये. सेकंड आपल्याला कॅल्क्युलेट करायचंय. तो सेकंड मध्ये आपण ऑटोकॅड मध्ये येतोय. तर परत हा एक व्हर्टिकल बीम आहे. सो अगेन आपण रेक्टँगल कमांड घेतोय. इथे आपण पॉईंट घेतलाय, इथे एक पॉईंट घेतलाय आणि इथे आपण कॅल्क्युलेट करणार आहे. सो इथे याचा लेंथ, सो लिनियर घ्या. लिनियर मध्ये हा पॉईंट सिलेक्ट केलाय. नेक्स्ट वन, हा पॉईंट सिलेक्ट केलाय आणि याची जी काही लेंथ आहे ती 2835 मीटर आहे आणि याचा नंबर आहे PB24 आणि PB48. PB24, 48 नंबर घेतलेत आपण 2. लेंथ, लेंथ आपल्याला कन्सिडर करायची 2375 मीटर्स. तो 2.375 मीटर. आता याला जर आपण राऊंड अप केलं तर 2.38 येणार आहे. विड्थ आणि डेप्थ आपल्याला कॅल्क्युलेट चेक करायची. तो याचीच विड्थ आणि डेप्थ आहे 250 बाय 350. सो इथे बघा 250 बाय 350चा विड्थ आणि डेप्थ दिसतोय. क्वांटिटी सेम थिंग. त्याला आपण ड्रॉप करूया. कॉपी केलं, पेस्ट केलं याप्रमाणे. तर हे झाले. आता इथे आपण परत ऑटोकॅड मध्ये येतोय. आता इथे बघा हा प्रायमरी बीम. आता इथे कॅन्टिलिव्हर बीम कुठले कुठले आहेत ते मी एकदा फक्त सांगतोय. सो फर्स्ट कॅन्टिलिव्हर बीम बघा. इथे आपण एक रेक्टँगल घेतलाय. रेक्टँगल घेऊन ह्या पॉईंट पासून ते या पॉईंट पर्यंत हा पूर्णपणे कॅन्टिलिव्हर बीम आहे. देन अगेन या पॉईंट पासून ते या पॉईंट पर्यंत हा कॅन्टिलिव्हर बीम आहे. सो हे दोन बीम कॅन्टिलिव्हर आहेत, PB27, 31. तर ह्याप्रमाणे कॅन्टिलिव्हर बीमला आपल्याला कन्सिडर करायचं आहे. सो PB27, PB31. 31 कॉमा. आता इथेच राईट हँड साईडला पण आपल्याला ते बघायला भेटतील. तर ते आहे 41 आणि 45. नंबर ऑफ बीम 4 आहेत. याचा आपल्याला लेंथ कॅल्क्युलेट करायचा, तर तो लेंथ आहे साधारणतः ह्या फेस पासून तर ह्या फेस पर्यंत. तो आहे 1250. इथे 1.25. विड्थ डेप्थ चेक करायचा आहे. सो 250 बाय 350 आहे. 0.25, 0.35 आणि इथे आपण याला खालच्या बाजूला घेतोय. कॉपी, इथे पेस्ट करा. रिमार्क मध्ये तुम्ही प्रायमरी बीम असं नाव देऊ शकता. इथे प्रायमरी बीम असं नाव देऊ शकता. इथे कॅन्टिलिव्हर बीम असं नाव देऊ शकता. ओके. इथे फोर्थ नंबर आपण चेक करूया. सो आपण आता जस्ट मार्किंग करून घेऊया की कुठले कुठले. आता याच्यामध्ये कॅन्टिलिव्हर बीम कुठले आहेत ते बघा. तो हा कॉलम झाला. हा कॉलम पासून पुढे निघतोय तर हा कॅन्टिलिव्हर बीम आहे. तर इथे फर्स्ट हे झाले कॅन्टिलिव्हर बीम. नेक्स्ट वन. आता याच नंतर अजून कुठले कॅन्टिलिव्हर बीम आहेत ते आपण इकडे चेक करूया. इथे सिम्पली इथे कॅन्टिलिव्हर बीम आहे. So, याप्रमाणे हा एक कॅन्टिलिव्हर बीम आहे आणि बाकीचे हे नियर अबाउट सेकंडरी बीम आहे. तर बघा हे सगळे सेकंडरी बीम असणार आहे. तर इथे हा सेकंडरी बीम आहे, इथे हा सेकंडरी आहे, तर हा प्रायमरी आहे.
हा सेकंडरी, कारण की याचा एक एंड कॉलमवर आहे, दुसरा एंड बीमवर आहे. इथे पण आपण चेक केलं तर हा सेकंडरी बीम आहे. हा इथे बीमवर रेस्ट होतोय आणि इथे एंडवर, इथे कॅन्टिलिव्हरवर रेस्ट केला जातोय. याप्रमाणे इथे पण आपण हा सेकंडरी बीम कन्सिडर करतोय व्हर्टिकल. हॉरिझॉन्टल जो बीम आहे तो प्रायमरी बीम आपला असणार आहे. त्यानंतर हा व्हर्टिकल बीम प्रायमरी आहे. नेक्स्ट हा हॉरिझॉन्टल बीम प्रायमरी आहे, हॉरिझॉन्टल प्रायमरी आहे. आता इथे इथे जर चेक केलं तर फर्स्ट आपण प्रायमरी बीम मार्क करून घेऊया. इथून इथपर्यंत हा प्रायमरी आहे. नेक्स्ट पण इथपर्यंत प्रायमरी आहे. त्याचे चारही एंड आपण मार्क करून घेऊया. हे सगळे प्रायमरी बीम आपले असणार आहेत. ते झाले प्रायमरी बीम्स. नेक्स्ट वन, आता इथे सेकंडरी बीमचा विचार केला तर इथे थोडा मी कलर फक्त चेंज करून घेतो. इथे आपण एक ब्ल्यू शेडमध्ये किंवा येलो शेडमध्ये कलर चूज करूया. आता इथेच रेक्टँगल घेतला तर हा थ्रू आउट जातोय, हा सेकंडरी बीम आहे. ओके, यात कन्फ्युजन करायचं नाही, थ्रू आउट घ्यायचा याला. यामध्ये पण इथेच हा थ्रू आउट जातोय या पॉईंट पासून तर या पॉईंट पर्यंत, तर हा झालाय सेकंडरी बीम. आणि त्यानंतर व्हर्टिकल बीम येणार आहे, तो झालाय ह्या पॉईंट पासून तर या पॉईंट पर्यंत, हा झाला सेकंडरी बीम. सो हे सगळे सेकंडरीचे टाइप्स आहेत. ओके, बट हा कंटिन्युअस आहे. त्यानंतर हा त्याच्यावर रेस्ट होणार आहे म्हणून एवढाच पकडलाय, आणि हा त्याच्यावर रेस्ट होणार आहे म्हणून एवढाच पकडलाय. तर ह्याप्रमाणे आपल्याला कॅल्क्युलेशन्स करायचे. तर इथे वन बाय वन आपण लेंथ कॅल्क्युलेट करणार आणि लेंथ विथ हाईट घेणार. आता इथे एक प्रॉब्लेम होण्याची शक्यता असते. तर फर्स्ट मी इथे एक प्रायमरी बीम मार्क करून टाकतो. तर हा प्रायमरी बीम आहे, कारण की सर्क्युलर कॉलम आहेत आपल्याकडे. तर हे झाले. आता इथे सर्कल आहे, तर सर्कलचं लेंथ कुठपर्यंत पकडायचं आहे. तर आपण हा थोराउट बीम घेतलाय, तर हा बीम इथपर्यंतच येणार आहे. तर सर्कलला इथं जास्त काही कन्सिडर करू नका, हे डायरेक्टली कॅल्क्युलेट करून घ्या. तर थोडंफार इथे ओपनिंगचा पार्ट असतो, त्याला कन्सिडर करायचं आपल्याला नाहीये. डायरेक्टली हे कॅल्क्युलेट करून घ्या. इथून पण आपण रेक्टँगल घेतलाय, हा आपला असणार आहे इथून इथपर्यंत बीम. हा एवढंच पकडायचं आहे. आणि हा परत प्रायमरी बीम आहे. प्रायमरी बीमला आपल्याला या पॉईंट पासून ते या पॉईंट पर्यंत याप्रमाणे कॅल्क्युलेट करायचं आहे. त्याप्रमाणे सगळे बीम्स आपण प्रायमरी, सेकंडरी आणि कॅन्टिलिव्हर याप्रमाणे कॅल्क्युलेट करणार आहे आणि आपल्या शीटमध्ये ऍड करून घेणार आहे.